सर्दी खोकल्याने ठाणेकर बेजार, वातावरण बदलल्यास वाढत्या प्रदूषणाची साथ. गेल्या काही वातावरणात दिवसांपासून अचानक झालेला बदल, सकाळी गारवा, दुपारी उकाडा आणि रात्री थंडी, त्यातच वाढत्या प्रदूषणामुळे ठाणेकरांचा घसा बसून खोकल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. नाक सोलणे आणि छातीत कफ भरल्याने खोकून खोकून नागरिकांचा जीव बेजार झाला आहे. सर्दी, खोकला, घशाचा त्रास आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. श्वसनाच्या आजारांचा विळखा वाढला असल्याने नोकरदार वर्गाने पुन्हा मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईनंतर ठाणे शहरात देखील हवा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेचे गुणवत्ता निर्देशांक ढासळल्याने ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. ठाणे शहरात मागील काही दिवस थंड वातावरण असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. ठाणे शहरातील वाढती वाहने आणि इमारतीची बेसुमार बांधकामे यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असल्याने ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. शहरातील विविध भागातील खासगी दवाखान्यांमध्ये दररोज 50 ते 60 रुग्ण हे सर्दी, खोकला आणि तापाचे आहे. पालिकेच्या कळवा आणि सिव्हिल रुग्णालयात देखील याच आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असून हात वारंवार धुवावे, स्वच्छता पाळावी, फळे, भाज्या आणि पौष्टिक आहार घ्यावा, गरम पाणी प्यावे आणि शक्य असल्यास मास्कचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.